तर नाश्त्याचा पहिला प्रकार आता बनवू आपण। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी रात्रीचा उरलेला शिळा भात घेतलेला आहे। तुम्ही हवं तर ताजा भातही वापरू शकतात। आणि त्यानंतर त्यामध्ये 2 लहान आकाराचे कांदे बारीक कापून टाकून घेतले आहेत। 1 हिरवी मिरची ही बारीक कापून टाकून घेतली आहे। मिरची तुम्ही कमी जास्त करू शकतात। थोडीशी कोथिंबीर आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं अगदी बारीक कापून टाकून घ्यायचे। आणि त्यानंतर आता इथे 2 ते 3 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतलं आहे। आणि इथे आता 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे। आपण चपातीसाठी जे पीठ वापरतो तेच घ्यायचं आहे। तर सर्व पीठं टाकून झाले आहेत। त्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। इथे मी पाव चमचा हळद टाकून घेतली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे। हिरवी मिरची टाकलेली असल्याने लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात। अर्धा चमचा जिरं थोडं हातावर क्रश करून टाकून घेतलं आहे। आणि आता हे सर्व साहित्य हाताने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। लगेच पाण्याचा वापर नाही करायचा। तर इथे आता सर्व साहित्य मिक्स करून झाल्यावर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। इतपत पातळ तयार करायचं आहे। त्यानंतर एका साईडला तवा तापायला ठेवला आहे। तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तयार मिश्रण आता तव्यावर मावेल 3 ते 4 ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 चमचा आणि चमच्यानेच पसरून घ्यायचं आहे। खूप पातळही नाही पसरवायचं आणि खूप जाडही नाही ठेवायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान अशा टिक्की तयार झाल्यात। त्यानंतर 1 मिनिट झाकण ठेवलं आहे। 1 मिनिटानंतर झाकण काढून या टिक्कीची साईड चेंज करून द्यायची। याला तुम्ही लहान पराठे, मिनी पराठे किंवा टिक्की असंही म्हणू शकतात। तर इथे आता मिनी पराठ्यांची मी साईड चेंज करून दिली आहे। दुसरी साईडही अगदी छान अशी भाजून घ्यायची आहे। तुम्हाला वाटलं तर तेलाचा वापर करू शकतात। कमी तेलकट खात असाल तर तेल कमी वापरलं तरी चालेल। तर तयार मिनी पराठे मी टोमॅटो केचपसोबत सर्व केलेले आहेत। तर लहान मुलांना असे अगदी क्यूट दिसणारे पदार्थ खूप आवडतात आणि लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही हा पदार्थ नक्की आवडेल। तर तुम्ही हा नाश्त्याचा प्रकार नक्की ट्राय करा। त्यानंतर आता पुढचा दुसरा नाश्त्याचा प्रकार बघू। अगदी साधा, सोपा आणि पौष्टिक आहे। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी चण्याची डाळ 7 ते 8 तास भिजायला ठेवली होती। तुम्ही बघू शकता 7 ते 8 तासात चण्याची डाळ अगदी छान अशी भिजते। त्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये चण्याची डाळ टाकून घेतली आहे। तर इथे आता 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या टाकल्या आहेत। 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात। अर्धा चमचा अख्खे धने टाकलेत। पाव चमचा जिरं टाकून घेतलं आहे आणि हे सर्व साहित्य आता 1 ते 2 चमचे पाण्याचा वापर करून जाडसर वाटून घ्यायचं आहे। जास्त बारीक पेस्ट आपल्याला नाही करायची। तर इतपत हे जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि हे तयार करून घेतलेलं वाटण एका मोठ्या वाटीत मी काढून घेतलं आहे। त्यानंतर 1 लहान आकाराची पालकची जुडी घेतली आहे। व्यवस्थित निवडून 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून हा पालक अगदी छान असा बारीक कापून घ्यायचा आहे। पालकला स्वतःची अशी चव नसते, तर त्यासाठी आपण दुसरं साहित्यही वापरणार आहोत। तर बारीक कापून घेतलेला पालक मी टाकून घेतला आहे। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर आणि लसूण पालकला एक वेगळीच टेस्ट आणून देतात। तर इथे बारीक कापून घेतलेली कोथिंबीरही मी टाकून घेतली आहे। त्यानंतर 1 चमचा सफेद तीळ टाकली आहे। तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तरी काही हरकत नाही। चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे आता या स्टिकला रंग येण्यासाठी अगदी पाव चमचा भरून हळद टाकून घेतली आहे आणि थोडासा हिंग टाकला आहे, ज्यामुळे वड्यांना छान चव येईल। आणि 1 चमचा तेल टाकून घेतलं आहे। तेलामुळे या स्टिक अगदी खुसखुशीत येतात। तर इथे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून झालं आहे। मला हे मिश्रण थोडं घट्टसर वाटतं आहे, तर मिक्सरच्या भांड्यातच थोडं पाणी टाकून ते पाणी मी वापरून घेतलं आहे। थोडंसं पातळसर हे मिश्रण तयार करायचं आहे। तर मिश्रण आता तयार झालं आहे। त्यानंतर इथे आता इडलीचे पात्र घेतले आहेत मी आणि त्यांना थोडं थोडं तेल लावून घेतलं आहे। एका साईडला इडलीच्या भांड्यात पाणीही तापायला ठेवायचं आहे। इथे आता मी इडली पात्राला तेल लावून घेतलं आहे आणि तयार मिश्रण अगदी 1 ते 1.5 चमचा टाकून घ्यायचं आहे। अगदी अलगद फक्त त्याला गोल आकार द्यायचा आहे, जास्त दाबून नाही भरायचं। तर आता इडली पात्रामध्ये सर्व मिश्रण मी अगदी थोडं थोडं असं भरून घेते आणि इथे आता पाणी अगदी छान असं तापलेलं आहे। आणि या इडलीच्या भांड्यात आता
तयार मिश्रणाचे भांडे ठेवून घ्यायचे आहेत आणि अगदी 15 ते 20 मिनिट मीडियम फ्लेमवर अगदी छान असे स्टीम करून घ्यायचे आहेत। तर इथे आता 15 ते 20 मिनिट झालेले आहेत। पूर्ण भांडं अगदी छान असं गार झालं आहे आपोआप। त्यानंतरच मी हे काढून घेतलं आहे आणि पूर्ण गार झाल्यावरच या वड्या काढायच्या आहेत। जास्त गरम गरम नाही काढायच्या, नाही तर मग भांड्याला चिटकू शकतात। तर आता सर्व इडली मी काढून घेते। तुम्ही याला इडली किंवा स्टिक किंवा तुमच्या सोयीनुसार कुठलंही नाव देऊ शकतात। तर इथे आता मी पोळपाट घेतलं आहे आणि पोळपाटवर सुरीने या इडली अशा प्रकारे कापून घ्यायच्यात, जेणेकरून त्यांना स्टिकचा आकारही येईल। आणि हा पदार्थ तुम्ही जर एकदा बनवला तर तुमच्या घरातले कोणतीही व्यक्ती ओळखू शकणार नाही की हा पदार्थ तुम्ही पालकपासून बनवलेला आहे। ज्या व्यक्तींना पालक आवडत नसेल तेही अगदी आवडीने हा पदार्थ खातील। तर सर्व इडली मी कापून घेतल्या आहेत आणि त्यानंतर आता तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत। तुम्ही हवं तर डीप फ्राय केल्या नाही तरी चालेल, तुम्ही तव्यावरही थोडंसं तेल टाकून या स्टिक फ्राय करू शकतात। तर इथे आता तेलात मावतील तेवढ्या 4 ते 5 स्टिक टाकून मी अगदी व्यवस्थित कुरकुरीत अशा तळून घेते। या तळलेल्या स्टिकची टेस्ट अप्रतिम लागते, खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि जास्तही खूप रंग चेंज होईपर्यंत आपल्याला या स्टिक तळायच्या नाहीत। तर इथे आता तळून घेतलेल्या स्टिक काढून घेतल्या आहेत मी आणि राहिलेल्या सर्व स्टिक तळून घेते। अगदी झटपट आणि पौष्टिक असा हा पदार्थ आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी छान असे स्टिक तळून झालेत आणि या स्टिक तुम्ही बनवूनही ठेवू शकतात, फ्रीजमध्येही ठेवू शकतात आणि ऐन वेळेवर तळू शकतात। तर या तयार झालेल्या स्टिक मी टोमॅटो केचपसोबत सर्व केलेल्या आहेत। लहान मुलंच काय मोठेही अगदी आवडीने हा पदार्थ खातील। तर तुम्ही हा नाश्त्याचा प्रकार नक्की ट्राय करा। तर पुढचा प्रकार आहे कांदे पोहे। अगदी साधा सोपा पटकन तयार होणारा आणि प्रत्येकाच्या घरात तयार होणारा आहे। तर त्यासाठी इथे मी पोहे घेतलेत। पोहे चाळणीमध्ये टाकून अगदी व्यवस्थित असे चाळून घ्यायचेत, जेणेकरून पोहेमध्ये जी पावडर वगैरे असते ती व्यवस्थित निघून जाते। आणि अगदी मोकळ्या पाण्याने हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता निथळत ठेवायचे। निथळत ठेवतानाच त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तुम्ही जर साखर वापरत असाल तर तुम्ही अर्धा चमचा साखर या स्टेजला पोहेंमध्ये टाकू शकतात। तर इथे आता मी अर्धा लिंबू व्यवस्थित पिळून घेतला आहे, रस त्याचा लिंबूचा रसही टाकून घेतला आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी छान असं मीठ आणि लिंबूचा जो स्वाद आहे तो या पोहेंमध्ये उतरतो आणि पोहे झाकून ठेवायचे आहेत। त्यानंतर कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेतलं आहे। तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की इथे आता मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेतले आहेत। थोडंसं मीठ टाकायचं आहे शेंगदाणे तळताना, ज्यामुळे शेंगदाण्यांची टेस्ट खूप छान लागते, अगदी कुरकुरीत लागतात। आणि तळून झालेले शेंगदाणे मी भिजवलेल्या पोहेंवर काढून घेतलेत। तुम्ही हवं तर तेलातही राहू देऊ शकतात। पुढची प्रोसेस सुरू ठेवायची। त्यानंतर आता तेलात मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे। जिरं आणि मोहरी अगदी छान असं तडतडू द्यायचं आहे। आणि इथे आता 3 हिरव्या मिरच्या मी अगदी व्यवस्थित बारीक कापून तेलात टाकून घेतल्या आहेत। मिरची टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। केव्हाही पोहेंमध्ये मिरची टाकली की गॅसची फ्लेम ही लो करायची आहे, जेणेकरून आपल्या अंगावर तेलाचे शिंतोडे उडणार नाही। तर इथे आता मी 2 मीडियम आकाराचे कांदे आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली आहेत। चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदे अगदी पटकन परतले जातील। तर कांद्यांचा थोडासा रंग चेंज होईपर्यंत इथे मी कांदे परतून घेतले आहेत। जास्तही आपल्याला हे कांदे परतवायचे नाही। त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे। हळद टाकून अगदी अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे। तर सर्व आता व्यवस्थित परतून झालं आहे आणि यामध्ये आता भिजवलेले पोहे टाकून घ्यायचे आहेत। तर इथे आता पोहे टाकून घेतलेत, अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। केव्हाही पोहे मिक्स करताना अगदी हलक्या हाताने मिक्स करायचे आहेत, जेणेकरून ते गोळा व्हायला नको। तर इथे आता मी अगदी थोडासा पाण्याचा शिपका मारून घेतला आहे, जेणेकरून हे पोहे अगदी छान असे मऊसूत होतील आणि अगदी 2 मिनिटभर वाफ करून घ्यायची आहे। तर 2 मिनिटानंतर झाकण काढून घेतलं आहे। तुम्ही इथे बघू शकतात अगदी छान मऊसूत आणि मोकळे सुटसुटीत असे पोहे तयार झालेत। भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे। कोथिंबीरमुळे पोहेंना अगदी छान अशी चव येते, म्हणून कोथिंबीर टाकायला विसरू नका। तर अगदी गरमागरम असे कांदा पोहे तयार झालेत। इथे मी आता सर्व केलेले आहेत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरून खोबऱ्याचा किस टाकू शकतात। बऱ्याच व्यक्तींना
खोबऱ्याचा किस टाकून पोहे खायला आवडतं. तर अशा प्रकारे अगदी छान असा नाश्त्याचा गरमागरम कांदे पोहे हा प्रकार तयार आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आपण बघू आता, रव्याचे उत्तप्पे. तर त्यासाठी इथे मी 2 वाटी जाड रवा घेतला आहे. तुम्ही हवं तर बारीक रवाही घेऊ शकतात. आणि त्यामध्ये 1 वाटी दही टाकून घ्यायचं आहे. दही जास्त आंबट वापरू नका. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. आणि आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान असं मिश्रण भिजवून घ्यायचं आहे. जाड रवा असल्यामुळे पाणी थोडंसं एक्स्ट्रा लागतं. तर इथे तुम्ही बघू शकतात मिश्रण अगदी व्यवस्थित असं पातळसर करून घेतलं आहे मी. त्यानंतर आता हे मिश्रण 20 ते 25 मिनिट छान झाकून ठेवायचं आहे. 20 ते 25 मिनिटानंतर अगदी कोरडं असं हे मिश्रण होऊन जातं, कारण रवा पूर्ण पाणी शोषून घेतो. रवा मस्त असा फुललेला आहे. त्यानंतर मी अजून थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण अगदी पातळसर करून घेतलं आहे. इतपत पातळ हे मिश्रण करायचं आहे. तर एका साईडला आता तवा तापायला ठेवला आहे. तवा अगदी छान असा तापलेला आहे. त्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे मी. आणि त्यानंतर तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे ते 1 ते 1.5 पळी टाकून घ्यायचं आहे. आणि पळीनेच हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं पसरून द्यायचं आहे. खूप जास्त पातळ नाही पसरवायचं. उत्तप्पा असल्यामुळे थोडंसं जाडसरच करायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं. तर इथे मी मिश्रण अगदी पळीनेच थोडंसं जाडसर पसरवून घेतलं आहे. आणि हे मिश्रण थोडं सेट झालं की त्यानंतर त्यावर थोडंसं बारीक कापून घेतलेला कांदा पसरून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीरही टाकून घ्यायची आहे. आणि इथे आता मी सांबर मसाला घेतला आहे. थोडासा सांबर मसाला छान सर्व साईडने पसरवून टाकून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर सांबर मसाला नसेल तर तुम्ही पावभाजीचा मसालाही वापरू शकतात. अगदी अप्रतिम अशी टेस्ट येते या मसाल्यामुळे. आणि उलटणीने अगदी थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता या उत्तप्पाची साईड चेंज करून दुसरी साईडही अगदी छान अशी भाजून घ्यायची आहे. तुम्ही कमी तेलकट खात असाल तर तेल नाही टाकलं तरी चालेल. तर इथे मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि दुसरी साईडही अगदी छान अशी भाजली गेली आहे, तुम्ही बघू शकतात. तर तयार उत्तप्पा मी काढून घेतला आहे. आणि आता राहिलेल्या मिश्रणाचेही उत्तप्पा मी करून घेते. अगदी साधा, सोपा आणि झटकन तयार होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे. तुम्ही हवं तर हे उत्तप्पा नुसते खाल्ले तरीही चालेल. हिरव्या चटणीसोबत खा किंवा टोमॅटो केचपसोबतही खा, खूप छान लागतात. तर इथे आता मी दुसरा उत्तप्पाही करून घेतला आहे. दुसऱ्या उत्तप्प्यामध्ये मी पावभाजीचा मसाला यूज केला आहे, खूप छान चव लागते. तर इथे आता गरमागरम रव्याचे उत्तप्पा मी शेजवान चटणीसोबत सर्व केलेले आहेत. अगदी छान आणि टेस्टी असा हा नाश्त्याचा प्रकार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर आता पुढचा 5वा नाश्त्याचा प्रकार बघू. अगदी साधा, सोपा, पटकन तयार होणारा आहे. तर इथे आता मी 1 वाटी भात घेतलेला आहे, सफेद भात. तुम्ही हवं तर शिळा भातही घेऊ शकता किंवा ताजा भात घेतला तरी चालेल. तर भात टाकून झाल्यावर 2 मीडियम आकाराचे कांदे मी बारीक कापून टाकून घेतलेत. कांदे अगदी बारीक असे कापून घ्यायचेत. 1 हिरवी मिरचीही बारीक कापून टाकून घेतली आहे. थोडीशी कोथिंबीर आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानंही बारीक कापून टाकून घेतली. कढीपत्त्याच्या पानांमुळे हा पदार्थ अगदी छान असा टेस्टी लागतो. त्यानंतर आता 2 चमचे बेसन पीठ टाकून घेतलं आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतलं आहे. तांदळाच्या पिठामुळे हा पदार्थ अगदी छान असा कुरकुरीत येतो. आणि 1 वाटी गव्हाचं कणिक टाकून घेतलं आहे, आपण चपातीसाठी जे वापरतो ते. तर आता सर्व पीठं टाकून झाले आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण भात शिजवण्यासाठी मिठाचा वापर करतो, म्हणून मीठ जरा अंदाजाने टाकायचं आहे. पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तिखट आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात. आणि अर्धा चमचा जिरं मी हातावर थोडं क्रश करून टाकून घेतलं आहे. आणि हे सर्व साहित्य आता हाताने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण भात हा थोडासा घट्टसर असल्यामुळे चमच्याने न करता हाताने हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान पातळसर असं हे मिश्रण करून घ्यायचं आहे. आपल्याला हाताने हे पराठे न करता चमच्यानेच तव्यावर पसरवायचं आहे, म्हणून इतपत पातळ हे मिश्रण करून घ्यायचं आहे. तर आता सर्व साहित्य टाकून मिश्रण तयार झालं आहे. एका साईडला तवा तापायला ठेवून थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. आणि तयार मिश्रण आता 3 ते 4 चमचे तव्यावर टाकून घ्यायचं आहे. आणि चमच्यानेच अगदी छान असा हा पराठा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात अगदी छान असा पातळसर पराठा मी करून घेतला आहे. 1 मिनिट झाकण ठेवायचं आहे. 1 मिनिटानंतर पराठ्याची वरची साईड अगदी छान अशी कोरडी झाली आहे.
उलटणीने साईड चेंज करून द्यायची आहे आणि त्यानंतर आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। तुम्ही जर कमी तेलकट खात असाल तर तेलाचा वापर नाही केला तरी चालेल। तर इथे आता पराठ्याच्या दोन्ही साईड अगदी छान अशा भाजून झाल्या आहेत। तुम्ही बघू शकतात अगदी झटपट हा नाश्त्याचा प्रकार तयार झाला आहे। अगदी साधा सोपा आणि घरातल्या साहित्यातच सर्व नाश्त्याचे प्रकार मी दाखवलेले आहेत। तर तयार पराठा मी टोमॅटो केचपसोबत सर्व केलेला आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने हा पराठा खातील। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। त्यानंतर पुढचा म्हणजे 6वा नाश्त्याचा प्रकार आता बघू। अगदी पौष्टिक आहे। त्यासाठी मी इथे 1 वाटी मोड आलेले हिरवे मूग घेतलेत। तुम्ही हवं तर फक्त भिजवलेले मूग घेतले तरी चालेल। ते मूग मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेत। 1 कच्चा बटाटा बारीक फोडी करून टाकून घेतलाय। 3 हिरव्या मिरच्या टाकल्यात। भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली आहे। 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या टाकल्यात आणि हे सर्व साहित्य आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे आता बारीक केलेलं मिश्रण मी एका वाटीत काढून घेतलं आहे। मिक्सरच्या भांड्यातही थोडं पाणी टाकून ते पाणी मी टाकून घेतलं आहे वाटीमध्येच। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अगदी बारीक अशी ही पेस्ट तयार झाली आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात आणि हिरवी मिरचीही तुमच्या अंदाजानेच टाकायची आहे, कमी किंवा जास्त। त्यानंतर यामध्ये मी 2 ते 3 चमचे बेसन पीठ टाकून घेतलं आहे। बेसन पिठामुळे अगदी छान असे हे डोसे तयार होतात। तर पीठ अगदी व्यवस्थित असं भिजून तयार आहे। तवा तापलेला आहे। तव्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि तयार मिश्रण आता 1 ते 1.5 पळी टाकून पळीनेच हे मिश्रण अगदी जाडसर पसरून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ नाही करायचं। तर इथे तुम्ही बघू शकतात मी डोसा अगदी छान असा पसरवून घेतला आहे। अगदी अर्धा मिनिट झाकण ठेवायचं आहे। अर्ध्या मिनिटानंतर डोशाची वरची साईड छान कोरडी झाली आहे। उलटणीने साईड चेंज करून द्यायची आहे। तुम्ही बघू शकतात रंग अगदी छान असा आलेला आहे। मस्त भाजला गेलेला आहे। तुम्ही हवं तर याला पराठा डोसा काहीही म्हणू शकतात। अगदी टेस्टी असा तयार होतो आणि हा डोसा तुम्ही नुसताही खाऊ शकतात। चटणी नाही बनवली तरी चालेल, कारण आपण त्यामध्ये हिरव्या मिरचीचाही वापर केला आहे। तर अगदी पौष्टिक आणि झटपट तयार होणारा हाही नाश्त्याचा प्रकार तयार आहे। आणि आता प्रकार 7वा बघू। तर इथे त्यासाठी मी 1 वाटी नागली घेतली आहे। नागली ही 2-3 प्रकारची असते। तुमच्याकडे जी नागली असेल ती तुम्ही वापरू शकतात। तर नागली आधी स्वच्छ निवडून घ्यायची आहे। बारीक रेती वगैरे असते तिच्यामध्ये। त्यानंतर 1 वाटी हिरवे मूग घेतलेत। मूगही व्यवस्थित निवडून घ्यायचे आधी आणि व्यवस्थित मिक्स करून 3 ते 4 पाण्याने नागली आणि हिरवे मूग स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्यांना लावलेली पावडर वगैरे अगदी व्यवस्थित निघून जाईल। आणि त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे हिरवे मूग आणि नागली आता झाकण ठेवून 7 ते 8 तास भिजायला ठेवायचं आहे। 3 ते 4 तासातही छान भिजतात मूग, पण नागली भिजायला थोडा वेळ लागतो। तर इथे 7 ते 8 तासानंतर मूग आणि नागली अगदी व्यवस्थित असे भिजलेले आहेत। त्यानंतर इथे आता मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये मावेल तेवढे नागली आणि मूग टाकून घ्यायची आहे। तुम्ही हवं तर नागली आणि मूग वेगवेगळेही भिजायला टाकू शकतात आणि मिक्सरमध्ये वेगवेगळेही दळू शकतात, जर मिक्सरमध्ये नागली व्यवस्थित बारीक होत नसेल तर इथे मावेल तेवढे नागली आणि मूग टाकून घेतलेत मी। 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्यात, थोडासा आल्याचा तुकडा, भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे। यामुळे या पदार्थाला अगदी छान अशी टेस्ट येते। अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे आणि अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस टाकून घेतला आहे। ओल्या नारळाचा कीस आहे हा। आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण अगदी छान असं बारीक करून घेतलं आहे आणि हे मिश्रण आता वाटीत काढून घेतलं आहे। राहिलेले मूग आणि नागलीही दळून घेतली आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तर इथे मला हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटतं आहे, तर मिक्सरच्या भांड्यातही थोडं पाणी टाकून मी टाकून घेतलं आहे आणि वरूनही थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण अगदी छान असं पातळसर करून घ्यायचं आहे, कारण याचे आपल्याला डोसे बनवायचे आहेत। तर मिश्रण तयार आहे। तापलेल्या तव्याला कांद्याने थोडंसं तेल लावून घेतलं आहे मी आणि तयार मिश्रण अशा प्रकारे पळीनेच पसरेल असं ओतून घ्यायचं, इतपत पातळ करायचं आहे आणि थोडे जाडच हे डोसे ठेवायचे आहेत, जेणेकरून अगदी छान अशी टेस्ट लागते, वातड वगैरे होत नाही। तर साईडने थोडंसं तेल टाकून घेतलं आहे मी आणि वरची साईड कोरडी झाली की या डोशाची साईड चेंज करून द्यायची आहे। तर अशा प्रकारे दोन्ही साईड अगदी छान अशा कुरकुरीत भाजून घेतल्या आहेत।
तर हा डोसा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.